तिळगुळ घ्या आणि गोड बोला हे दिवस आलेत। त्यामुळे या दिवसामध्ये तीळ आणि गूळ दोन्ही पदार्थ उष्ण ते एकत्र खाण्याचे हे दिवस। पण यावेळेला तिळगुळ खाताना सावधगिरी बाळगायला पाहिजे हे सांगण्यासाठी हा व्हिडिओ आहे। कारण तिळगुळ कितीही आवडला तरी हे कॉम्बिनेशन ज्यांना त्वचा विकार ऑलरेडी आहे अशा लोकांनी खाण्यासाठी अत्यंत सावध राहायला पाहिजे। कारण दोन्ही विकार वाढवणारे आणि रक्तप्रदोष म्हणजे रक्तामध्ये दोष निर्माण करणारे असे हे पदार्थ आहेत। त्यामुळे ज्यांना एक्झिमा आहे किंवा सोरायसिस आहे किंवा शीतपित्त म्हणजे अंगावर ॲलर्जी उठण्याची सवय ज्यांना आहे त्यांनी तिळगुळ खाताना सावध राहायला पाहिजे। आणि तीळ गूळ आणि शेंगदाण्याचं कूट असं नॉर्मली केलं जातं। हे तिन्ही पदार्थ उष्ण आहेत, तिन्ही पौष्टिक आहेत, तिन्ही उत्तम आहेत आरोग्याला। पण ज्यांना सोसतात त्यांना हे लक्षात ठेवायला पाहिजे, नाहीतर काट्याचं नायटा व्हायला वेळ लागत नाही। त्यामुळे या दिवसामध्ये कोणाला थोडेसे फोड येणं किंवा स्किनवर खाज येणं, हातापायाची आग होणं किंवा लघवीतला जळजळ होणं अशी लक्षणं जर दिसायला लागली तर तिळगुळ पहिल्यांदा कमी करायचं। तिळगुळ खाणं जरी खायला बरं वाटलं तरी सगळ्यांना सारख्या प्रमाणात सोसतो असं नाही, हे लक्षात ठेवायला पाहिजे आणि त्याप्रमाणेच आपल्याला तिळगुळ खायला पाहिजे। त्यामुळे ज्यांना सोसत नाही त्यांनी कधीतरी तो खावा किंवा दिवसातून एखादा लाडू छोटासा खावा किंवा हलवा जो आहे तो खायला हरकत नाही। कारण त्याच्यामध्ये एखाद दोनच तिळाचे दाणे असतात, बाकीची साखरच असते। ज्यांना साखर चालत नाही त्यांच्यासाठी काहीच नाही। तीळ आणि गूळ दोन्ही त्रासदायक आहेत हे लक्षात ठेवायला पाहिजे। प्रत्येक तिळगुळाच्या एका लाडवाबरोबर आपल्याला गुळाच्या स्वरूपात साखरच मिळत असते। त्यामुळे ज्यांना मधुमेह आहे त्यांनी सावध राहायला पाहिजे। त्याचबरोबर हा तिळगुळ जो आहे हा काही वेळेला मलबद्धता पण करतो। त्यामुळे काही जणांना हा क्वचित कॉन्स्टिपेशन करणारे असू शकतो, काही वेळेला पोटामध्ये गॅसेस करणारे असू शकतो। त्यामुळे तिळगुळ हा कितीही छान वाटला तरी सगळ्यांना सारख्या प्रमाणात मानेल असं नाही, हे ध्यानात ठेवायला हवं। आणि हे समजण्यासाठीच हे व्हिडिओ सबस्क्राईब करा आणि शेअर करा, लाईक करा। थँक्यू।